नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या संघ लोक सेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत तब्बल 450 गट अ आणि ब वर्गातील विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यासाठी उमेदवारांना 2,18,200 पर्यंत पगार पदानुसार दिला जाणार आहे। उमेदवारांचं वय 40 वर्षापर्यंत या पदांसाठी असणं गरजेचं असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमके कसं असणार आहे, कोणकोणती पदं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, या संदर्भाचे अधिक अपडेट घेण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना महाजॉबहब.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळाची लिंक मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। भारत सरकारच्या युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे संघ लोक सेवा आयोगामार्फत तब्बल 450 गट अ आणि गट ब वर्गातील विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे। महाराष्ट्रातील उमेदवारांना महाराष्ट्रात या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे। यामध्ये ड्रग्ज इन्स्पेक्टर, कंपनी प्रोसिक्युटर, लीगल ऑफिसर, ॲरोमॅटिकल ऑफिसर, जॉईंट डायरेक्टर, असिस्टंट इंजिनियर, स्पेशालिस्ट ग्रेड 3, असिस्टंट प्रोफेसर, मेडिकल ऑफिसर, रिसर्च ऑफिसर, डेप्युटी सुपरिटेंडिंग, आर्किओलॉजिस्ट, सब रिजनल एम्प्लॉयमेंट ऑफिसर यांसारख्या प्रतिष्ठित पदांचा समावेश असणार आहे। आणि यासाठी उमेदवारांनी 25 जून 2026 पासून 17 जुलै 2026 पर्यंत या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये कोणकोणती पदं असणार आहे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। तब्बल 450 पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे आणि यासाठी लवकरात लवकर उमेदवारांनी ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। 17 जुलै 2026 या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। यामध्ये मित्रांनो SC, ST, फिजिकली डिसेबल आणि महिला उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क फॉर्म भरतेवेळी नसणार आहे। बाकी उमेदवारांना 25 रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। आता वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, पदानुसार उमेदवारांचं वय 30 ते 40 वर्षापर्यंत या ठिकाणी मागितलेलं आहे। ही कमाल वयोमर्यादा आहे। काही पदांसाठी 30 वर्षापर्यंत, काही पदांसाठी 35 वर्षापर्यंत, तर अगदी काही पदांसाठी 40 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। कमाल वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, प्रत्येक पदासाठी कमाल वयोमर्यादा ही वेगळी असणार आहे। आरक्षणानुसार व फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी शासन नियमानुसार वयोमर्यादा बाबतीत विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे। जसे की SC, ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी वयाची 3 वर्ष अतिरिक्त सूट या ठिकाणी पाहायला मिळते। आणि या संदर्भाची अधिक डिटेल्स तुम्ही नोटिफिकेशन PDF मध्ये जाऊन देखील बघू शकता। यासाठी नोटिफिकेशन PDF मी आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती देखील उपलब्ध करून दिलेले आहे। मित्रांनो, पदानुसार या ठिकाणी पगार देखील दिला जाणार आहे। लेवल 7 नुसार लेवल 14 पर्यंत हा पगार असणार आहे। म्हणजे 44,900 ते 2,18,200 अशा स्केलनुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। संपूर्ण भारत म्हणजे ऑल ओव्हर इंडिया तुमचा जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची रिक्रुटमेंट टेस्ट म्हणजे ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। पदानुसार ही एक्झाम असणार आहे। त्यानंतर काही पदांसाठी मुलाखत देखील या ठिकाणी असणार आहे आणि सर्वात शेवटी कागदपत्र पडताळणी करून पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे। शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता, प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे। जसं की ड्रग्ज इन्स्पेक्टर सर्वाधिक जागा 186 जागा या ड्रग्ज इन्स्पेक्टर या पदाच्या असणार आहे आणि यासाठी फार्मसी, मेडिसिन किंवा फार्मास्युटिकल सायन्स क्षेत्रातून तुमची पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। वैद्यकीय कन्सल्टंट, मेडिकल ऑफिसर या पदांसाठी MBBS, MD किंवा MS झालेल्या उमेदवार ॲप्लिकेशन करू शकता। मात्र मान्यताप्राप्त ठिकाणी त्यांची नोंदणी असणं आवश्यक असणार आहे। यानंतर स्पेशालिस्ट ग्रेड 3 असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी देखील संबंधित विषयातनं तुमची MD, MS, DM किंवा MCH ची पदवी असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त काही तांत्रिक अभियांत्रिकीची पदं देखील या ठिकाणी भरली जाणार आहे आणि यासाठी संबंधित शाखेतून म्हणजे संबंधित अभियांत्रिकीमधनं तुमची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त प्रशासकीय जी पदं आहे, लीगल ऑफिसर असेल, असिस्टंट डायरेक्टर असेल, याही पदासाठी कायदा क्षेत्रातून तुमची पदवी आणि संबंधित अनुभव उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे। प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे आणि या संदर्भाचे अधिक अपडेट तुम्ही नोटिफिकेशन PDF जाऊन घेऊ शकता। तब्बल वेगवेगळ्या 56 संवर्गातील ही पदं असणार आहे। PDF 191 पेजेसची आहे, खूप मोठी आहे।
तुम्ही ज्या पदासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे ते पद बघू शकता. तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देखील ॲप्लिकेशन करू शकता. कायमस्वरूपी अशी पदांची भरती असणार आहे आणि यासाठी या संदर्भाची अधिकृत जाहिरातची लिंक या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मी आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती दिलेली आहे. ॲप्लिकेशन करण्याची लिंक देखील तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळेल. ऑफिशियल वेबसाईटची लिंक देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम upsconline.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी तुम्हाला स्वतःचं अकाउंट तयार करायचं आहे. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभवाची माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमचे फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील, डॉक्युमेंट असतील, सर्व व्यवस्थित अपलोड करायचे आहे. आणि सर्वात शेवटी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. तब्बल 450 पदांची ही मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणं आवश्यक असणार आहे. 17 जुलै 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल, तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.